नमस्कार, सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी हंगाता देवडा. जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभले कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभले कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी. आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली. नमस्कार मित्रांनो, आपण बघू शकतात मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास जेव्हापासून एमआयडीसी स्थापन झाली तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये घर करून असलेले कैलास भोकरे सर जवळपास प्रत्येक नागरिकाच्या मध्ये जाऊन जातात. पास जे बी नागरिक परेशान असेल त्याला मदत करून कशा प्रकारे एमआयडीसी असो ज्या एलआयसी माध्यमातून मोठ्या प्रमाणात त्यांनी आतापर्यंत सर्व नागरिक सोबत राहिलेले आहे. आणि या संदर्भात ते आज आपल्या सोबत आहे. जवळपास एक ग्रामीण भागातून येऊन एमआयडीसी मध्ये वर्ष निर्माण करणारे प्रसिद्ध उद्योजक म्हणून ते आज नाव रूपाला आलेले कैलास भोकरे सर. सर काय सांगाल या संदर्भात? नमस्कार, मी कैलास भोकरे पाटील. मी या वाळूज महानगरमध्ये जवळजवळ 35 वर्षापासून राहत आहे आणि 1990 पासून ही नागरी वसाहत ज्यावेळी स्थापन झाली तेव्हापासून ज्या मानवाच्या 3 मूलभूत गरजा आहे, अन्न वस्त्र निवारा, त्यातील निवाऱ्याची काम मी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलं. हजारो नागरिकांना या ठिकाणी मी एमआयडीसीच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांना घरे घेऊन दिली व शेकडो उद्योजक या वाळूज महानगरमध्ये मी त्यांची या ठिकाणी त्यांना सहकार्य केलं. शेकडो उद्योजकांना या ठिकाणी भूखंड दिले आणि त्यांची भरभराट या ठिकाणी होत आहे. आणि एलआयसीच्या माध्यमातून हजारो नागरिकांना मी या ठिकाणी विम्याचं कवच दिलं. एलआयसीच्या माध्यमातून शेकडो डेथ क्लेम मी या ठिकाणी या भागातील नागरिकांना दिले. असं सामाजिक काम या क्षेत्रामध्ये मी या भागामध्ये मी करत आहे आणि हे काम मला करण्याची संधी इथून पुढे मिळो अशी मी सर्व नागरिकांच्या वतीनं ईश्वरचरणी प्रार्थना करतो. दीपावलीच्या पाडव्याच्या सर्व नागरिकांना, माझ्या सर्व भगिनींना, सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र न्यूज.